नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदित्यताई तटकरे मॅडम यांनी अतिशय महत्त्वाची अपडेट आणि माहिती दिलेली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची मुदतवाढ या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी या सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती. आता या ठिकाणी या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी बघा. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणीची गांभीर्याने दखल घेऊन किंवा नोंद घेऊन राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय कोणता हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊ. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची मुदत आता 31 डिसेंबर 2025 बघा काय, तर 31 डिसेंबर 2025 ही तारीख या ठिकाणी दिलेली आहे. या तारखेपर्यंत आता ही मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, या लाभार्थी महिलांनी स्वतः ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांच्या आधी मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेश दिलेला असेल याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग यांच्याकडे जमा करावी. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता त्याचबरोबर अखंडितता कायम राहणार. ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी सर्वांनी ई-केवायसी करून घ्यावी. या संदर्भात महत्त्वाची माहिती आदित्य तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि या ठिकाणी बघा, आता अतिशय महत्त्वाची म्हणजे 31 डिसेंबर काय, 31 डिसेंबर या 2025 या तारखेपर्यंत तुम्हाला आता ई-केवायसी करता येणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ ती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी उपयुक्त असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.